तुम्हाला माहित आहे का, जेव्हा गौरी आगमन किंवा गौरी पूजन होतं त्यावेळी जो मांसाहाराचा नैवेद्य दाखवला जातो ना, तो मुळात म्हणजे गौरीसाठी नसतोच, मग कोणासाठी असतो हे जाणून घेण्यासाठी यांना ही रील शेवटपर्यंत नक्की बघा. जेव्हा यांना गणपतीचं आगमन होतं त्याच्या पाठोपाठ होतं गौरीचं आगमन. गौरी जेव्हा येते ना, तर तेव्हा शंकर भगवानांनी गौरी येणार म्हणूनच त्यांच्या प्रोटेक्शनसाठी आहे ना काही भूतगण पाठवलेले असतात, म्हणजेच एक प्रकारचे सिक्युरिटी गार्ड. आणि तुम्हाला माहिती आहे भूतगण हे नॉन व्हेजिटेरियन, गौरी ही व्हेजिटेरियन. म्हणून आपण आहेत ना दोन प्रकारचे नैवेद्य दाखवतो. एक म्हणजे रानभाज्या, भाकरी, पुरणपोळी असा नैवेद्य दाखवतो गौरीसाठी, आणि जो भूतगणांसाठी असतो ना नैवेद्य, तोच म्हणजे मांसाहाराचं नैवेद्य. ही पूर्वापार चाललेली परंपरा आहे ना, त्याला एक वेगळंच वळण लागतंय. बऱ्याच ठिकाणी असं बोललं जातं की गणपती आणि गौरीसाठी सुद्धा कोकणात नॉनव्हेजचा नैवेद्य दाखवला जातो. तर हे असं नाहीये, गणपती गौरी यांच्यासाठी प्युअर व्हेजचाच नैवेद्य असतो. तो भूतगण त्यांना उपाशी राहू नये ह्यांसाठी आहे ना गौरीनेच केलेली ही व्यवस्था आहे की त्यांच्यासाठी मांसाहाराचा नैवेद्य दाखवावा.